नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आपण श्री क्षेत्र अरण्येश्वर बालाघाट डोंगरामध्ये वसलेले एक अतिशय प्राचीन शिवकालीन असं शिवालय आहे आणि या शिवालयाकडे आपण पाहत आहोत। जिकडे पाहावे तिकडे चौकडे डोंगर दिसत आहे। सर्व डोंगर दऱ्याचा परिसर आहे। या ठिकाणी कुठेही मानवी वस्ती नाही। जवळपास या परिसरापासून मानवी वस्ती अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर आहे। चारही बाजूने पाहिलं तर मानवी वस्ती या ठिकाणी कुठेही नाही। फक्त मंदिर तेवढं आहे आणि बालाघाटामध्ये शंभू शंकराचं स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी सापडलेलं आहे। आपण पाहत आहोत या ठिकाणी छोटासा एक आता त्या ठिकाणी वावरी दिसते आहे आणि त्या वावरीमध्येच शिवलिंग होतं आणि आहे पण आणि याच शिवलिंगाचं त्या तिकडे भव्य दिव्य असं मंदिर निर्माण कार्य केलेलं आहे। या मंदिर निर्माण कार्याची व्यवस्था पाहूयात। बाबाजी काय म्हणतात ते। बाबाजी आपलं नाव काय? काशीनाथ गैनाजी गुट्टे। अच्छा, हा मंदिराचा परिसर कुठला येतोय? पालम। अच्छा, हे पालम तालुक्यातील गाव असून पूर्वेस यमगिरवाडी, लांडकवाडी, सातगिरवाडी येते, पश्चिमेस कांगणेवाडी येते, राणीसावरगाव येते, दक्षिणेस खंडाळी आणि कांगणेवाडी येत आहे, तर उत्तरेस मार्कंडवाडी आणि नरोटवाडी येते। असा हा बालाघाटातील अति दुर्गम परिसरातील डोंगराळ भागातील हे अरण्येश्वर मंदिर आहे। या अरण्येश्वर मंदिराच्या पवित्र निसर्गमय वातावरणामध्ये हरिभक्तपरायण गोपाल प्रसाद मुरली प्रसाद दुबे, हरिभक्तपरायण विलासजी राम गीते व बालयोगी हरिभक्तपरायण संदीप शिवाजीराव भीमन पलेवार हे 3 योगी अखंड महिनाभर या ठिकाणी होम याग यज्ञ अनुष्ठान व पारायण करत आहेत। अशाच प्रकारे विविध ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व आपल्या परिसरातील आपल्या भागातील ताज्या घटना घडामोडी जाणून घ्या। बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका व शेअर करायला विसरू नका। ही न्यूज पुढे शेअर करा। बालाघाट डोंगर रंगातील हे अरण्येश्वर मंदिर सातगिरवाडी येथील नक्कीच आपणास आवडले असेल तर चला आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।